लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे शरद पवारांवर केंद्रित झाले आहे। आता त्यांचा पुतण्या अजित पवारही त्यांचे गुणगान गाऊ लागले आहेत। त्यामुळे कयास लावले जात आहे की काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार का। नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये। मित्रांनो, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे। आज आपण पाहणार आहोत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय कूटनीतीचा थरार। महाराष्ट्रातील राजकारण भूकंपाच्या टप्प्यावर आहे। लोकसभा निवडणुकांचे निकाल इथले सर्व समीकरण बदलून टाकले आहेत। एका अर्थाने म्हणायचे तर पूर्ण राजकारणाच्या केंद्रस्थानी पुन्हा शरद पवार आले आहेत। 83 वर्षीय शरद पवारांच्या सक्रियतेने अजित पवार यांना बॅकफूटवर आणले। त्यामुळे कयास लावले जात आहे की पुतण्या अजित पवार यांनी सरेंडर केले आहे का, ते शरद पवारांचा सामना करू शकत नाही का, त्यांनी साहेबांसाठी भगवान शब्दाचा वापर का केला आहे। वास्तविक एनसीपीच्या 2 फाळणी केल्यानंतर राज्यात उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवार काका शरद पवारांच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत। आधी लोकसभा निवडणुकांमध्ये काकाने पुतण्याला पराभूत केले, आता ते विधानसभा निवडणुकांच्या तयारीत व्यस्त आहे। शरद पवार सातत्याने आपला कुटुंब वाढवत आहे। सर्व पक्षाचे नेते शरद पवारांसोबत येत आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर एनसीपी शरद पवार अत्यंत उत्साहित आहे। शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या संख्येने अजित गटाचे नेते शरद गटात सामील झाले। पिंपरी चिंचवड अजित पवारांचा किल्ला मानला जातो। मोठ्या संख्येने नेत्यांच्या शरद गटात सामील झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवारही पिंपरी चिंचवडला पोहोचले। या बैठकीत मुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। त्यांनी सांगितले की शनिवारी सुप्रिया सुळे यांनी म्हटले की मी साहेबांचा अपमान केला आहे। शरद पवारांना त्यांच्या कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांकडून साहेब म्हणून संबोधले जाते। अजित पवार म्हणाले, साहेब माझे भगवान आहेत। त्यांनी सांगितले, काल सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी साहेबांचा अपमान केला आहे। साहेब माझे भगवान आहेत। सुप्रिया सुळे स्टोरी सेट करत आहे। माझ्या मार्फत पवार साहेबांचा अपमान केला जाऊ शकत नाही। अजित पवारांनी सांगितले की त्यांच्याबद्दल चुकीचा समज निर्माण करण्याचे काम केले जात आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल थोडासा विपरीत गेला। अल्पसंख्याक समाज महागठबंधन पासून दूर गेला, त्यामुळे निकालावर परिणाम झाला। आगामी निवडणुकीत आम्ही कोणाची टीका करू इच्छित नाही। समोरच्याला काहीही बोलू द्या, आम्हाला विकास करायचा आहे, असे अजित पवार म्हणाले। तर पाहूया या काका पुतण्याने पुन्हा एकत्र येणार आहे का। महाराष्ट्राच्या राजकारणातील या नाट्यमय घडामोडीचा पुढील अध्याय काय असेल हे जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा। आमचे चॅनल सबस्क्राइब करायला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। आजच्यासाठी एवढेच, परत भेटू एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र। धन्यवाद।